टायमिंग चालू करा तुम्ही. लाईव्ह वाले आपण सज्जरा सागर लाईव्ह मध्ये नाहीत तुम्ही, कॉमेंट्री मध्ये आहेत ते तिकडे सोडून इकडे बसा. ते तिथला तुम्ही सोडून द्या, इकडे बसून राहा. हा कॅमेरावाले आहेत तिकडे. हॅलो हॅलो. चला मामा आपण बसून घ्या, मामा बसून घ्या आपण. चला आपण मॅच आपण ऑन करूया, करूया आरंभ प्रारंभ शुभारंभ. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल आणि काय घडतंय काय बिघडतंय याचा धावतोवरण ऐकण्यासाठी जाऊया. आमचे या ठिकाणी पाल्याचा एक बुलंदाबाद दिनकरजी बारसे आणि पारगावचा बुलंदाबाद सागर पाटील पारगाव स्कोररच्या भूमिकेमध्ये सज्ज आहेत. आमचे लाईव्ह वाले सज्ज आहेत, संपूर्ण टीम सज्ज आहे. आणि ही सुरुवात गुड मॉर्निंग 40+ आदई वाला प्रीमियर लीगचा थरार नाट्य या ठिकाणी चालू होत आहे. 2 दिवस चालणारी स्पर्धा आणि 2 दिवस या ठिकाणी या मैदानावरती जबरदस्त आयोजन नियोजन आणि त्याच आयोजन नियोजनचा या ठिकाणी काय सुरुवात आपण पाहूया. आणि चला गेम ऑन करा. काढतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आज आपण या गुड मॉर्निंग आदई वलक विभाग 40+ या सामन्यांचं इथे शुभागमन. आजचा पहिला सामना इथे पाहू शकता आपण. शिवम टायगर्स टेंबोरे पक्ष भरतदादा स्पोर्ट्स पडगे. हॅलो सर्व फोर व्हीलर चालक मालकांना विनंती आहे की आपण फोर व्हीलर ज्या पार्क करता त्या थोडा लांब पार्क करा. आवश्यकता आहे फीची, तर ज्यांनी फी दिली नाही त्यांनी फी आपण जमा करायची आहे पाहिजे. ज्ञानेश्वर भोईर पडगे यांनी ती जमा केली आहे. आणखी कोणाचे आले नसतील तर आपण प्लीज ती जमा करायची आहे. अशोक ज्यांच्या गाड्या आपण इथे जाऊन ठेवल्या त्यांना विनंती आहे की आपण प्लीज जर सूर्याचा किरण आपल्या खेळाडूंच्या वरती पडतो थोडासा अडथळा निर्माण होतो त्याच्यामुळे गाड्या आपण प्लीज थोडेसे फिरवून लावायच्या आहेत. सर्व गाडी मालकांना विनंती आहे की आपण प्लीज आपल्या गाड्या फिरवून लावायच्या आहेत. कोयर पॉइंट क्षेत्राकडे जे 2 फोर व्हीलर हॅलो कोयर पॉइंट हॅलो 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 निर्माण होतो तो सूर्याच्या तिरीमेचा त्याच्यावर प्लीजच्या गाड्या आपण थोड्या बाजूला करायच्या आहेत. धन्यवाद. पहिला सामना आपण पाहू शकाल. शिवम टायगर्स टेंबोरे पक्ष भरतदादा स्पोर्ट्स पडगे यांच्या वतीने प्रथम नाणेफेक इथे संपन्न केलंय. शिवम टायगर टेंबोरे प्रथम सत्ताचे स्वीकारलं आणि खेळण्यासाठी सज्ज केलं. विमानानं इथे पाहिलं तर भरतदादा भोईर यांनी सत्ताचे स्वीकारलंय आणि प्रथम स्पर्धेचे पाचारण केलंय. विमानानं शिवम टायगर टेंबोरे संघाला पहिला गोलंदाज यावेळी अशोक उळवेकर. कारण अशोक उळवेकर 40+ खेळाडू जरी असला तर एक चांगली त्यांच्याकडे अनुभव हा महत्वाचा आहे. मी म्हटलं होतं पहिला चेंडू सुरेख चेंडू होता अशोक उळवेकरचा. पहिल्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. सुंदर चेंडूची समाप्ती श्री गणेश केलाय चेंडूनं आपला अशोक उळवेकरनं. कारण अशोक उळवेकर म्हटलं पालेबुद्रुकचा खेळाडू आहे परंतु खेळाडूवर अनुभव जास्त आहे. कित्येक वर्ष त्यांच्याकडे गोलंदाजीचा. यावेळेचा चेंडू ड्राईव्ह केला फलंदाजांनी त्याच्या अगदी मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये ड्राईव्ह होतो चेंडू सामना चेंडू गेलाय अगदी सुरेख. पहिला श्री गणेशा चौकारानं डीजे जय गोपी या फलंदाजानं सुरेख पहिला श्रीगणेशा केला होता. अशोक उळवेकरने डॉट चेंडू काढला होता. दुसऱ्या चेंडूवर चौकार घेतलाय. त्यावेळी चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल्स होतं. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्र होते गणेशच्या क्षेत्रामध्ये. इथे एक धाव सहजगत्या पूर्ण होते. पाहिलं तर एकेरी दुहेरी धावेने धावफलक वार्षिक ठेवावं लागेल. तर
गोलंदाज म्हणजे अनुभव कधी खेळाडूला इथे खेळण्याची संधी मिळेल, कारण एखादा गोलंदाज असा मिळेल आपल्याला की त्या गोलंदाजावर आपण वर्चस्व गाजून चौकार षटकारांची आतषबाजी करू शकता. पण ते पाहणं गरजेचं आहे. परिणाम गोलंदाजी करतो तो म्हणजेच स्वर्गवासी फलंदाजाला त्यांच्या स्मरणार्थ जी टीम आयोजित केली आहे परगे संघाने, त्या परगे संघाकडून आपण अशोक उलवेकरला पाहतो, सुरेख गोलंदाजी करतोय. त्याच्यानंतर पाहिलं तर शिवम टायगर टेंबोरे संघाकडून सुंदर फलंदाजी करतोय. तिथे पाहिलं तर किशोर गोपी पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू होता, ड्राईव्ह करण्याची शक्यता होती फलंदाजावर. इथे सुरेख चेंडू कनेक्ट केलाच होता त्या फलक्रमध्ये अशोक उलवेकरनं, आणि एक डाव इथे सहजगत्या संपन्न होतो. आणि पहा जे टीम आहे त्या टीमच्या सर्व आयोजकांना सर्वांना विनंती करतो की आपण पाण्याचे जार इथे घेऊन जायचं आहे. पाणी कुणी घेऊन जायचं नाहीये, पाण्याच्या बॉटलला पण घेऊन जायचं नाहीये. आपण जार इथे उपलब्ध केलेले आहेत. पाण्याची व्यवस्था उपलब्ध केली. त्यावेळी पाहिलं तर रघु पाटील टेंबोरे यांच्याकडून जारची व्यवस्था केलेली आहे. पाहिलं तर आताचा चेंडू सुरेख केलाय, चेंडू थांबला नाहीये, चेंडू गेलाय सीमा पार, चौकार इथे. शिवछत्रपती महाराजांचा नतमोकाची नाट्यामध्ये रे अंबा, सवाई भवानी चौकामध्ये रे चौकामध्ये, सवाई भवानी चौकामध्ये रे चौकामध्ये. चार धावेनं एकूण संघात धाव फरक 6 या धावसंख्येवरती अशोक उलवेकर पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेचा चेंडू ट्रॅव्हल्स केलाय चेंडूवर, चेंडू थांबला नाहीये, चेंडू गेलाय सीमा पार, चौकार इथे. नक्कीच या 4 धावा धाव फलक पहिला षटक संपल्यानंतर 14 धावा धाव फलकावरती कुठल्याही प्रकारचा जरी बाद नाहीये. परंतु सुंदर गोलंदाजी पहिलं षटक होतं, अशोक उलवेकरनं हाताळलं होतं. आणि अशोक उलवेकरचं पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं. त्याच्यामध्ये पॉवर प्ले षटक म्हटलं की हाणामारी, आणि हाणामारी म्हटलं की कुठेतरी गोलंदाजाला मार मिळतोच. आणि त्याच्यामुळे नक्कीच या 14 धावेनं पहिलं षटक संपलंय. पाहिलं तर 2 महत्वपूर्ण सामने आपण पाहतो. टेंभोरे विपक्ष हॅलो. याच दरम्यान वलोली गावातील पिस्तूल आणि हैरण्या बैलाचे मालक दत्ताशेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. दत्ताशेठ या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत या मंचावरती आपण. त्याच दरम्यान या संपूर्ण लीग पाहण्यासाठी खास शिवर्धन मसला दिघीपोट खऱ्या अर्थाने तिथून आमचे मामा सुरेखा सुदर्शन महादेव रघुवीर यांचं या ठिकाणी आगमन झाले. मामा या आपलंही मंचावरती हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत. नक्कीच पाहिलं तर सर्व मान्यवर या स्पर्धेसाठी लागतात, कारण स्पर्धा खूप मोलाची आहे. कारण स्पर्धे म्हटलं की पौष्टिक प्लस आणि सर्व मान्यवर अतिथीगण तेच मालक तेच खेळाडू आणि एक मानाची स्पर्धा तिला मानली जाते. ती पौष्टिक प्लसची स्पर्धा. पाहिलं तर गुड मॉर्निंग आदई वलक विभाग संपूर्ण आदई वलक या गावापासून ज्या आतली जी गाव आहे हॅलो. यस पिस्तूल आणि हरण्या बैलाचे मालक या ठिकाणी दत्ताशेठ पाटील वळवळी यांसाठी झाले. दत्ताशेठ आपलं हार्दिक हार्दिक असं सहर्ष आम्ही स्वागत या मैदानावरती करतोय. चेंडू होता, प्रहारची शक्यता इथे कव्हर पॉईंट गलो काढतोय. इथे काय घडलंय, चेंडू गेलाय आउट ऑफ सीमा पार, चौकार. हॅलो. बघा ज्या खेळाडूंची मॅच नाहीये त्यांनी ग्राउंडच्या अवतीभोवती राहायचंय आणि मंचाकडे येऊन थांबायचंय. बाकीच्या खेळाडूंनी मंचाकडे येऊन थांबायचंय आणि ज्यांची मॅच नसेल ना त्यांनी ग्राउंडच्या अवतीभोवती थांबायचंय. यावेळी
चेंडूवरती सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळाली. पाहतो या टायगर टेंबोरी म्हटलं तर एक चांगल्या प्रकारचा भरणा असलेला खेळाडू पाहतो पण किशोर भोपे आणि पाहिलं तर रणधीर भोईर ग्रुप पाडणारे खेळाडू आहे. परंतु इथे खेळाडू वृत्ती हे त्यांच्याकडे अजून परत टिकून देतात. 40+ आणि पाहिलं तर आज या आदाई आणि वलप विभाग म्हटलं की 40+ सामने जास्त होत आहेत सागर पाटील. कारण 40+ जे सामने आहेत जे आयोजक केले जात आहे ते खरोखर जास्त 40+ होत असतं. नक्कीच आपले पाटीलचं 40+, वीसचा 40+, नंतर त्यात सर्व खेळाडू आयोजक सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होत आहेत. यावेळी प्रहार होतो पुन्हा चेंडूवर मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळू काढलाय. इथे सुरेख संरक्षण सुद्धा होत नाही परंतु तोपर्यंत एक धाव आणि एका धावेला पाहिलं तर संघ पोहोचलाय 25 धावा. यावेळी दुसरं षटक प्रगती पथावर मी म्हणेन गोलंदाज लव भोईर गोलंदाजी मार कर. परंतु इथे लव भोईरला आपण आक्रमकता सिद्ध करावी लागेल. प्रथम गोलंदाज अशोक उळवेकर हाताळली होती. चला पुढील मॅच सुमित 11 पडगे आणि आर्यन स्पोर्ट्स आसुडगाव या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आणि त्यांच्या सर्व खेळाडूंनी रेडी राहायचंय. बघा पुढील मॅच असणार आहे सुमित 11 पडगे आणि आर्यन स्पोर्ट्स आसुडगाव या दोन्ही संघाच्या संघ कर्णधाराने आणि त्यांच्या खेळाडूने सज्ज राहायचं आहे. बघा चला सूचनेचं आपण पालन करायचं आहे. यावेळी पुन्हा भोईरचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याची शक्यता होती. इथे काय घडलंय तर सुरेख चेंडू इथे फलंदाज किशोर भोपीच्या बॅटनं पडलं नाहीये. टप्पा मिळत नाही किशोर भोपीला. बीट झाले पूर्णपणे आणि एक निर्धाव चेंडूची समाप्ती. ज्याला गोल्डन चेंडू समजला जातो तो हा गोलंदाज लहू भोईर पडगे. यावेळी हलक्या हाताने कट केलाय चेंडूला. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळू काढलाय. इथे सुंदर चेंडूची कनेक्ट शक्यता दिसतोय परंतु कनेक्ट सुद्धा झालंय. परंतु इथे नक्कीच रनिंग बिटवीन म्हणावे लागेल. सुंदर हा या ठिकाणी दिनकर बारशे जर विचार केला ना तर हेमंतजी पालकर आणि स्वतः संघ मालक संदीप पाटील चेंडूवरती धावत होते. शेवटच्या मोमेंटला हेमंत पालकर यांनी चेंडू कलेक्ट केला आणि तोपर्यंत या 2 धावा. चला षटक संपलाय. मी आमच्या निलेश वाघमारे यांना विनंती करतोय आणि रवींद्र भागवत यांना विनंती करतोय. आमचे बळवे गावातील पिस्तूल आणि हरण्या पायल्याचे मालक आदरणीय दत्तशेठ पाटील आपण मान सन्मान या मंचावरती करायचा आहे. मायाची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन आणि त्यांच्याकडनं या प्रीमियर लीग साठी तब्बल रोख रक्कम 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय. पाठीमाग आणि उत्तम काना पाटील यांच्याकडनं देखील लाईव्ह वाला एक सेकंड हा दिसला का आला का हा आपण पाहतोय या ठिकाणी आपण सत्कार सोहळा पार पाडतोय. आमचे पिस्तूल हरणे आणि सरपंच या 3 बैलांचे मालक आदरणीय दत्ताशेठ पाटील आणि उत्तमबाई यांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती आपण घेतो. त्यांच्याकडनं तब्बल उत्तम पाटील आणि दत्ताशेठ पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या प्रीमियर लीग साठी आदाई वलप 40+ प्रीमियर लीग साठी प्राप्त झालेत. त्यांचं हार्दिक स्वागत. दत्ताशेठ आपण आलात आणि या ठिकाणी खरं तर आपली उपस्थिती दाखवली. आपला मनाच्या अंतर्गत सहर्ष स्वागत. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये दिनकर बारशे यांचा आवाज आपण ऐकता. 3 धावा खेळून काढलाय. 2 फलंदाजांना पाहिलं तर स्कोर बोर्डवर एकूण धावा लागल्या. मी म्हणेन शिवम टायगरच्या 28 धावा. 6 प्लेयर्स बाहेर करायचे आहेत. 6 प्लेयर्स आपण बाहेर करायचे आहेत. त्याच्यानंतर 5 षटकांचा सामना आहे. 5 गोलंदाज आपल्याला फ्रेश वापरावे लागतील. तर 5 सुरेखाचं आयोजन गुड मॉर्निंग 40+ आदाई वलप विभाग आणि संपूर्ण पंचक्रोशीतील ही स्पर्धा आहे. अतिशय मानाची स्पर्धा ज्याला मानली जाते ती 40+ ची स्पर्धा. त्याच्यानंतर पाहिलं तर पहिला सामना आपण पाहू शकता. टेंभोरे शिवम टायगर विपक्ष पाहिलं तर स्वर्गीय बरंदरा खडगे स्पोर्ट्स त्यांच्या वतीने. आता चेंडू टर्मेनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय.
दरम्यान एक धाव सहज गती पूर्ण आणि एका धावीनं पाहिलं तर संघ पोहोचलाय 29 त्या धावसंख्येवरती. कमबॅक करावं लागेल, कारण पाहिलं तर 2 षटकाच्या अखेरीस हे 28 धावांचं धावफलक सहजगत्या पूर्ण हॅलो. यशस्वी घेतलंय. तर याच दरम्यान दत्ताशेठ पाटील आणि उत्तम पाटील पिस्तूल हरणे आणि सरपंच मालक यांच्याकडनं या संपूर्ण लीग साठी 3,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय. उत्तम काना पाटील यांच्याकडनं 1,000 रुपये आणि दत्ताशेठ तुकाराम पाटील यांच्याकडनं 2,000 रुपयाचं असं 3,000 रुपयाचं रोख रक्कम या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत झाले. त्यांचं पणाच्या करणातून हार्दिक असं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला पुढील मॅच सुमित 11 पडगे आणि आर्यन स्पोर्ट्स आसुटगाव या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे आणि त्यांच्या खेळाडूंनी सज्ज राहायचंय. पुढची मॅच असणार आहे सुमित 11 पडगे, तर त्यांच्या खेळाडूंनी सज्ज राहायचंय आणि आर्यन स्पोर्ट्स आसुटगाव दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थिती आहेत, त्यांच्या खेळाडूंनी सज्ज राहायचंय. नक्कीच जर पाहिलं तर आमचे दोन महत्वाचे जे गोलंदाज पाहिलं तर संपूर्णात गडगे टेंबुरा गोलंदाजी मारतोय, दुसरी गोलंदाजी करतोय, परंतु पहिला चेंडू फायनल चेंडू काढल्यानंतर इथे पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल्स केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, चेंडू ट्रॅव्हल्स होतोय आणि यावेळी पुन्हा एकदा चेंडू गेलाय सीमा पार चौकार. राम नाम का पी के प्याला राम की धुन में डोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा ये पाहिलं तर भारत का बच्चा बच्चा श्रीराम बोलता है, लेकिन अभी रायगढ़ नहीं पूरा भारत में नहीं तो पूरा बच्चा बच्चा क्रिकेट ही जानता है. हे क्रिकेटचं वेळ आहे, कारण क्रिकेट म्हटलं की अगदी लहानापासूनच्या अगदी मोठ्यापर्यंत होणारी स्पर्धा, मोठ्यांचा खेळ म्हटलं तर क्रिकेट. पुन्हा गोलंदाज यावेळी प्रहारची शक्यता, जोरदार आउट करण्याचा प्रयत्न होता, इनसाइड एज लागले, परंतु इथे एक धाव सहजगत्या पूर्ण एका धावीनं पाहिलं तर संघ पोहोचलाय 35. आमचे पहा सुंदर स्कोरिंगची भूमिका आमचे कोळवाडी गावचे आगळावे, कित्येक वर्षाचा अनुभव, चांगली अचूक अशी स्कोरिंगची भूमिका निभावणारे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. त्याच्यानंतर पाहिलं तर आमचे सागर पाटील पारगाव कृषी समालोचक लाभलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर 2 पंच द्वारकानाथ तोरगे, त्याच्यानंतर संतोष पवार मोहोपे यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. पाहिलं तर या 2 धावांसह 2 धावींना पाहिलं तर संघ पोहोचलाय 38 या धाव 37 म्हणजे 37 धाव फलकावर सुरेख कमबॅक करावं लागेल. गोलंदाजाला मेहमान करत गोलंदाजावर प्रथम 2 गोलंदाजांना 14 धाव फलकावर लावून घेतले. मी म्हणेन सुंदर गोलंदाजी करावी लागेल. आताचा चेंडू मला वाटतं लेग स्टंपच्या खूपच बाहेर, पंचांचा इशारा येतोय. हॅलो ती जनरेटर त्याच्याजवळ व्हाईट सियाज गाडी कोणाची आहे ती काढून घ्या, तिचा रिफ्लेक्ट मैदानामध्ये जाते. चला जनरेटर जवळ ती व्हाईट सियाज कोणाची आहे, सियाजचे मालक कोणाची तरी आपल्या खेळाडूचीच असेल ना तर पाहुण्याची असेल तर लगेच ती काढून घ्या. निर्माण होतो लाईट्स पडतो, प्रति लाईट्स पडतो, त्याच्यामुळं आताचा चेंडू पुण्याच्या फायनलच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. इथे पुन्हा एकदा एक धाव सहजगत्या पूर्ण करण्याचा प्रयत्न दिसतोय, परंतु इथे सुंदर म्हटलं गेलं तर 2 फलंदाज अजूनही एकही गडी बाद झाला नाही. मी म्हणेन सुंदर फलंदाजी करतोय शिवम टायगर्स टेंबोरी संघाचे फलंदाज. पाहिलं तर 3 षटक म्हटलं 3 षटक संपुष्टात आल्या. 3 षटकाच्या अखेरीस पाहिलं तर 39 धाव फलकावरती प्रथमदा अशोकनं गोलंदाजी हाताळली होती. अशोक उळवेकरनं त्यांनी 14 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर लहू भुईनं गोलंदाजी हाताळली होती, 14 धावा खर्च केल्या होत्या. यावेळी पाहिलं तर संपूर्ण गडगे यांनी 11 धावा खर्च केल्या. पाहिलं तर थोडंसं कमबॅक केलंय मी म्हणून शंकुरात गडगे. हॅलो चला पंच आपण टायमिंग लावलाय ना, पंच टायमिंग लावून ठेवा. आपण 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली पाहिजेत, लक्षात ठेवा. नंतर 5 तुमचे खेळाडू बाहेर आहेत सर्कलच्या, त्यातली 1 खेळाडू आतमध्ये घेतला जाईल, म्हणजे 4च राहतील. पॅनल्टी द्या पंच, एखाद्या संघाला पॅनल्टी दिली तरच पुढचा संघ सावधगिरी बाळगेल, लक्षात ठेवा. आणि
नीट इन क्लीन ही स्पर्धा आहे. कोणत्याही या ठिकाणी म्हणजे कोणत्याही संघावरती या ठिकाणी कोणत्याही संघाला सपोर्ट केला जायला नाहीये. 8 संघ आहेत आणि 8 संघ हे आपलेच आहेत. तर नक्कीच यावेळी त्यात गोलंदाज जो अमित करवचा हातामध्ये गोलंदाजचा भार सोपवलाय. पुन्हा एकदा यावेळीचा चेंडू होता. पुन्हा एकदा मला वाटतं नेक्स्ट शब्द खूपच बाहेर जातोय. पंचांचा पुन्हा इशारा येतो वाईटचा आणि वाईटच्या मधून पाहिलं तर हॅलो हा बारसे साहेब कधी संदीप पाटील सरांना फाईल क्षेत्रामध्ये कधी पगलेच नव्हते. मात्र आज आज बघा स्वतः संघनायक धुरा सांभाळण्यासाठी फाईल क्षेत्रामध्ये काय म्हणाला दसर शेठ आपण खरं संदीप पाटील इतक्या लांब फाईल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी आलेत. मागून एक जीवदान मिळतो मी म्हणेन. कारण सुरेख संदीप पाटील यांचा फिटनेस चांगला आहे. ते दररोज न चुकता चालायला जातात, त्यामुळे त्यांना बाहेर धावण्याचा अनुभव जास्त आहे. नक्कीच आज स्वतःचा संघ आहे, संघ घेऊन मैदानामध्ये उतरले आहेत. त्याने आज एकही आयकॉन घेतला नाहीये. म्हणजे त्याने आयकॉनच वरती बोली लावली नव्हती. स्वतःच आयकॉन त्यांनी सांगितलं आम्ही स्वतःच आता आयकॉन आहात. आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये फील्ड करण्यासाठी आले होते. दिनकर बारसे समालोचन करण्यात या ठिकाणी हे व्यस्त आहेत. मात्र पुढचा चेंडू यावेळी प्रहारची शक्यता यावेळी नक्कीच चेंडू किपरच्या दिशेकडे थोडंसं मिस होतं. यावेळी काय घडलंय तर अगदी सहज पहा 40+ आणि 40+ मध्ये रनिंग बिटवीन सुंदर रनिंग यावेळी म्हणावं लागेल आत्महत्या. कारण थोडंसं रनिंग चुकली, ताळमेल चुकलाय आणि यावेळी बॅक टू पॅव्हिलियन फलंदाज बाद झाला. मी म्हणेन फलंदाज रणधीर भोईर बॅक टू पॅव्हिलियन. डीजे नक्कीच पाहिलं तर 2 धावा काढल्या होत्या. तिसऱ्या धावेला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. रणधीर भोईर तंबूच्या आश्रयाला येतोय आणि मी म्हणेन सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. कारण पहिला गोलंदाज, दुसरा गोलंदाज 14 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर तिसऱ्या गोलंदाजाने 11 धावा खर्च केल्या आहे. परंतु या गोलंदाजानं एखादा महत्वाची सफलता जी 2 खेळाडूंमध्ये जी रणनीती आखली होती ती फोडण्यात यशस्वी झालाय. यावेळी गोलंदाज पाहिलं तर गोलंदाज आमचे यावेळी नक्कीच अमित करव सुंदर गोलंदाजी करतोय. कारण एक महत्वपूर्ण सफलता त्यांनी प्राप्त केली. यावेळी हवेमध्ये उंच चेंडूचा नक्कीच चेंडूच्या अगदी जेच करता आले नाहीये. परंतु इथे काय घडतंय पाहणं आवश्यक आहे. 2 धावा सहज त्याचा पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि अशा वेळी 3 धावा सहज त्याच्या पूर्ण होत आहेत. 3 धावेनं पाहिलं तर संघ पोहोचलाय 46 लॉस ऑफ 1 विकेट. शिवम टायगर टेंबोडे. यावेळी पाहिलं तर येत आहेत नवीन फलंदाज मच्छिंद्र म्हात्रे. नक्कीच मच्छिंद्र म्हात्रे आणि किशोर गोपी ही जोडी. यावेळी दोन्ही फलंदाज म्हटलं सागर पाटील प्रहार दोन्हीकडे आवश्यकता आहे सत्कार चौकारांची. इथे सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अमित करवची. अमित करव सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. फसलाय चेंडू, फसवलाय ते चेंडूनं. इथे काय घडलंय तर लेग बाईकच्या स्वरूपामध्ये नक्कीच बाईकच्या स्वरूपामध्ये इथे 1 धाव आणि एका धावीनं पाहिले तर संघ पोहोचलाय 47 धाव फलकावरती. अंदाज करावा लागेल. अजूनही पाहिले तर 4 षटक चालू आहे. नक्कीच हा चेंडू सुद्धा ऑफ शब्द खूपच बाहेर जातो. पंचांचा इशारा तो वाईटचा. थर्ड अंपायर बघा पाहायचा. बॉलिंग वाईट चेक करा. तो वाईटचा इथे आपल्याला अपील करण्यात आलेला आहे. आमचे थर्ड अंपायर आपल्या इथून डिसिजन देतील. चालू आहे. यस वाईट चेंडू. कारण पंच सुद्धा एक मनुष्य आहे, परंतु पंच देव सुद्धा आहेत क्रिकेटचे. परंतु इथे कुठेतरी
उन्हाचा तडाखा असतो थोडंसं निर्णय अचूक असतो, कधी कधी चुकीचा असतो, परंतु इथे आपण आपल्याला चुकीचा निर्णय देता येत नाही. त्याच्यामुळे आपण थर आमच्या ज्या अंपायरची भूमिका सुद्धा लाईव्हच्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकता. पुन्हा एकदा चेंडू पाहण्यास गोलंदाजी करतील यावेळी अमित कडव. सुरेख गोलंदाजी करतोय यावेळी. पुन्हा प्रहारची शक्यता होते. लेग स्टंपचा खूपच बाहेरचा इशारा येतो पंचाचा वाईटचा, आणि वाईटच्या मधीनं पाहिलं तर आव्हान तर धावसंख्यामध्ये भर. धावसंख्या पाहिली तर 49 धावा यावेळी पाहिलं तर शिवम टायगर्स टेंबोडे संघाच्या. नक्की 5 षटकांचा सामना आहे. अजूनही 4थं षटक प्रगती पथावर आहे. यावेळी प्रहार जोरात करतो. यावेळी चेंडू काय घडतंय पाहणं असेल. चेंडू गेलाय आउट ऑफ पार्क. षटकार डीजे. धन्यवाद धन्यवाद. थांबायचं हॅलो, नक्कीच सर्व मान्यवरांचं सरसे स्वागत आहे. पाहिलं तर आपण इथे 4 षटक प्लेयर जे खेळतात हॅलो हॅलो मॅच आपण ऑन करायची. पाहिलं तर इथं 4 षटक संपलं. 4 षटकानंतर पाहिलं तर धाव फलकर एकूण धावा लागल्यात 55 धावा धाव फलकावरती. स्कोर स्कोर बॉल बॉल किती आहेत बाकी बघा. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. शेवटचा एक चेंडू अजून आहे. चला प्रीतम पाटील आणि रविदादा आपण आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आपण लगेच करून घ्या. आदरणीय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ज्याच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय समीर शेख पाटील यांचा यथोचित मान मंचावरती घेतोय. आदरणीय रविदादा भोईर आणि प्रीतम पाटील यांच्या शुभ हस्ते निलेश वाघमारे आहेत ना तिकडे. चला त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान या दीपक शेठ शेळके महेंद्र पाटील आपण सत्कारासाठी उभे राहा. समीर शेठ पाटील यांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती आपण घेतोय. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन करताना आपण या ठिकाणी पाहतोय. आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आमचे नेरे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय समीर शेठ पाटील यांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती घेतोय. त्याच्यानंतर आमचे दुसरे सत्कार मूर्ती आहेत. खऱ्या अर्थानं 40+ म्हटलं की एक धाव आरोग्यासाठी आणि नेरेगावातील अजून एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आमचे नितीन शेठ जोशी यथोचित मान सन्मान या मंचावरती आम्ही घेतोय. जोशी साहेब जा आपलाही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आणि यथोचित मान सन्मान मायाची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि या ठिकाणी या स्पर्धेचा मॅन्टॉर म्हणजेच सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान आम्ही या ठिकाणी घेतोय. त्याच्यानंतर आमचे दुसरे मान्यवर व्यक्ती विजय शेठ भालेकर. जा भालेकर साहेब आपलाही या ठिकाणी यथोचित मान सन्मान या मंचावरती आम्ही घेतोय. रविदादा भोईर महेंद्र पाटील प्रीतम पाटील तिकडे विनोद म्हात्रे असतील निलेश वाघमारे असतील यांच्या शुभ हस्ते आपण घेतोय. विजय शेठ भालेकर येत्या काही दिवसातच या ठिकाणी पनवेल 40+ प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळणार ती नेरेच्या मैदानावरती. त्याचं निमंत्रण कार्ड घेऊन आमचे ओबीसी सेलचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय दशरथ शेठ म्हात्रे यांना त्यांनी तो निमंत्रण कार्ड दिलेला आहे. त्याच्यानंतर आमचे सकाराम गायकर साहेब हे देखील उपस्थित त्यांचा यथोचित मान सन्मान आम्ही आमच्यावरती घेतोय. चारी या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती आम्ही संपन्न करतोय. आपण आलात आणि आमच्या आदई वल्लभ प्रीमियर लीगची ही शोभा आपण वाढवलीत. आपलं मनाच्या अंतःकरणातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय.
जाऊया काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतो ऐकण्यासाठी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जिथे दिनकर बारशांचा गोड आवाज आपण ऐकता. मकरनचा पुढचा चेंडू घ्या. सुरेख चेंडू ते काय घडलंय तर बिमर आहे का नाही पाहणं गरजेचं आहे. परंतु इथे काय घड नक्कीच पंच आपण यस नो बॉल बिमर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पहा गोलंदाज मकरंद मस्कर यावेळी गोलंदाजी करतो परंतु बॅट्समन रिव्ह्यू नक्कीच घेतलेला आहे. आमचे जिथे दिनकर बारशांचा गोड आवाज आपण पाहणी करतायत. प्लीज यस नो बॉल वर आहे. पंचांचा इशारा आला तर अंपायरचा नो बॉलचा इशारा आहे. नक्कीच पाहिलं तर धावफलकर एकूण धावा लागल्यात 59 धावा. यावेळी पुन्हा कमबॅक करतो किशोर भोपीला कोण विसरेल. सुरेख कमबॅक करतो किशोर भोपी. नक्कीच यावेळी चेंडू गेलाय सीमा पार चौकार. या 4 धावा 4 धावेनं पाहिलं तर संघ पोहोचला 63 धावा. चला पुढील मॅच सुमित 11 पडघे आणि आर्यन स्पोर्ट्स आसुटगाव या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉक्स बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे आणि त्यांच्या खेळाडूंनी सज्ज राहायचं आहे. नक्कीच पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू गेलाय कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. सुंदर यावेळी चेंडू कलेक्शन केलाय परंतु इथे काय घडलंय तर 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. 2 धावेनं पाहिलं तर संघ गेलाय तो म्हणजेच 65 धावफलकावरती. सुरेख कमबॅक केलाय. जास्त धावांची उंची गाठण्याचा प्रयत्न करतोय इथे स्वर्गवासी भरत स्पोर्ट्स पडघे. आजचा चेंडू पुन्हा एकदा पाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय. नो बॉलचा इशारा येतो पंचांचा कडून आणि 4+1 म्हणजे एकूण 5 धावा. यावेळी 5 धावा पाहिले तर एकूण धावा पोहोचल्या ते म्हणजेच 70 धावा धावफलकावरती. सुरेख धावसंख्याचा उच्चांक गाठलाय. 5 षटकांचा सामना. 5 षटकामध्ये पाहिलं तर 5वं षटक प्रगती पथावर. पंच गोलंदाज चेंज. यस 2 भीमर या ठिकाणी फेकले. गोलंदाज चेंज होईल. 3 चेंडूसाठी दुसरा गोलंदाज या ठिकाणी वापरावा लागेल तो शिवम टायगर्स या संघाला. नक्कीच संजय मस्कर पाहिलं तर स्पर्धेचा नियम आहे. जर सलग 2 चेंडू तर नो बॉल टाकले. याच दरम्यान पालेगावातील ईश्वर क्षेत्रामध्ये यांचं नाव घेतलं जात आहे. त्या फडके यांचं या ठिकाणी आगमन झाले. कोण आहेत आमचे पडक्याचे आदरणीय तुलसीराम शेठ भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं. या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि काय फटका केलाय. फटका सुरेख. सर्व काही सुरळीत या ठिकाणी घडतंय. सुमित 11 पडगे संघ नाहीये तर स्वर्गीय भरतदादा स्मृती या ठिकाणी खेळत असताना किशोर भोपीच्या बॅट मधून आलाय दमदार अर्धा डझन षटकार. नक्कीच पाहिलं तर षटकार गेला सुंदर. थोडस टेन्शन यावेळी पाहिलं तर सत्यमध्ये किशोर भोपीने 16 चेंडू खेळले आणि त्याच्यावर 49 धावा वैयक्तिक धाव. एक धाव आरोग्यासाठी आणि 1 धाव 85 साठी. नक्कीच चांगल्या प्रकारचा कमबॅक केलाय किशोर भोपीनं. अजूनही 40+ आहे त्याच्यामध्ये खेळाची जी एन्जॉय होते. आणि यावेळी काय घडलंय तर अर्धशतक पूर्ण केलंय किशोर भोपीनं. वैयक्तिक कोट्यासाठी 51 धावा 17 चेंडू मध्ये फेस केलेत. मी जरा टाळ्या किशोर भोपी. बॅट आपली उंचावा. पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला तो स्वर्गीय भरतदादा स्पोर्ट्स पडके संघाकडनं. किशोर भोपीचा बॅच जबरदस्त या ठिकाणी. काय लय भारी बॅटिंग. तर नक्कीच यावेळी संघ पोहोचलाय 78 धावफलकावरती. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न. इथे काय घडतंय तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि एका धावेनं पाहिलं तर 79 धावा धावफलकावरती लावण्यात यशस्वी झालाय. 5 षटक इथे संपलेत. 5 षटकांचं पाहिलं तर 79 धावा यावेळी 5 षटकामध्ये पूर्ण केल्यात. मैमनेनं शिवम टायगर टेंबोरे संघाने. चला आपण या ठिकाणी
सुमित इलेव्हन पडगे संघ जास्त वेळ घ्यायचा नाहीये. लगेच आपण स्वर्गीय भरत दादा चला. हा हा टॉस साठीच घेतो. चला स्वर्गीय भरत दादा आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि आपण सत्कार समारंभ करतो. नंतर या ठिकाणी मी सुमित इलेव्हन पडघे आणि आर्यन स्पोर्ट्स असुडगाव या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या. महेंद्र पाटील आहेत आणि प्रीतम पाटील हे दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित. मी नेऱ्याचे एक आमचे आदरणीय नेरे गावातील समीर शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस घेतोय. टॉसचा बॉस द्या. हो घ्या. चला पुढील मॅच आपण ग्रुप बी असेल ना. ग्रुप बी यस ग्रुप ए आणि बी मधील दुसरी मॅच. या ठिकाणी एका साईडला आर्यन आणि सुमित इलेव्हन पडगे संघाने नाणेफेकी जिंकली आहे. फक्त कलवा आणि लगेच त्याच्यावरती अंमलबजावणी करा. चला या ठिकाणी स्वर्गीय भरतदादा आपण मैदानामध्ये या. का वेळ घेता जास्त. चला स्वर्गीय भरतदादा आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. सचिन शेठ आपली टीम मैदानामध्ये उतरा. एका रांगेमध्ये या. एक धाव आरोग्यासाठी ही आदई वल्लभ विभाग 40+ प्रीमियर लीग 2025 दैत्यमान 16 आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली ती किशोर भोपीची. ज्या किशोर भोपीला सातत्याने सूर सापडत नव्हता आणि या मॅच मध्ये काय सूर सापडला आणि जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चला सुमित इलेव्हन पडगे आणि आर्यन स्पोर्ट्स आसुडगाव या दोन्ही संघाने सज्ज राहायचे. पुढील मॅच आपली असणार आहे. चला शिवम टायगर्स आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. लगेच प्रचारण करा आणि जास्त वेळ घ्यायचा नाहीये. मच्छिंद्र मात्र आपण जास्त वेळ घ्यायचे. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. प्रॅक्टिस बॉल दिला जाणार नाहीये. लक्ष केंद्रित करा. कोणालाही प्रॅक्टिस बॉल दिला जाणार नाहीये. चला ते दोन्ही बॉल आले ते घ्या. रुपेश उल्वेकर ते बॉल घ्या. दोन्ही बॉल आले बघा. पाहिलं तर या स्पर्धेसाठी पाहिलं तर सर्व संघांना सत्यवंजी मात्र टी शर्ट ज्यांनी दिले ते आमचे सन्मान सचिन शेठ बोईर पडघे यांच्याकडून टी शर्ट उपलब्ध केले आहेत. त्याच्यानंतर पाहिलं तर आमचे उद्याचं जेवण सुद्धा आपल्याला उपलब्ध केलंय ते सन्माननीय. चला मॅच आपण चालू करा. चला मच्छिंद्र आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. स्वर्गीय भरतदादा आपण क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या आणि लगेच महेश आपण शिवम टायगर्सला 2 चेंडू द्या. लगेच चेक केलेले आहेत ना त्यांनी ते चेंडू द्या. काय पाहिजे तुम्हाला. 5 वरी आहेत. 5 गोलंदाज आहेत. 5,000 किशोर साठी 500 रुपये. हा यस. तर आमच्या योगेश वीर यांच्याकडनं किशोर साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 50 साठी 500 रुपयाचं पारितोषिक योगेश दादा भोईर यांच्याकडनं. चला मॅच ऑन करायचे. पुढचा आवाज सागर पाटील यांचा आपण ऐकूया. हॅलो 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 हॅलो. तर चला यावेळी आमचे ग्रामपंचायत पालबुद्रुकचे माजी सरपंच नरेश शेठ फडके यांचा शुभ सन्मान केला जात आहे. विनंती करतो
आमचे हिमांशू इंटरप्राइजेस हे सन्मान्य रविदादा भोईर की आपण सन्मान्य नरेश शेट फडके यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय नरेश शेट फडके ग्रामपंचायत पारणे बुद्रुकचे विद्यमान माजी सरपंच यांचा सन्मान केला जातो. त्याच्यानंतर तुलसीरामजी भोईर यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जात आहे. परघ्याचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व आणि एक शांत संयमी असे सन्माननीय तुलसीरामदादा भोईर यांचा इथं शुभ सन्मान केला जात आहे. मी विनंती करतो आमचे सन्माननीय की आपण तुलसीरामदादा भोईर यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. हॅलो हॅलो. तर यावेळी या आदई 40+ विभाग आदई वड विभागासाठी छत्रपती शिवाजी महाराज संघ नेरे यांच्या वतीने 2000 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालं. त्यांचं आदई वड विभाग 40+ या संघाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभारी आहे. धन्यवाद.
कामगिरी करावी लागेल. तर पहिली आपले मनोहरजी मस्कर राहुल स्पोर्टचे मालक यांचा आपण इथे शुभ सन्मान करतो. तो विनंती करतो आमचे अदैव बल विभाग की आपण साहेबांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे. त्यांच्याकडनं सिरीजसाठी बॅट सुद्धा इथे उपलब्ध केलेले आहे. त्यांच्या मनाच्या अंतःकरणापासून आपण सहर्ष स्वागत करूया. गोलंदाज 18 मध्ये मनोज 64 धावा. पहिला चेंडू आणि एका टप्प्याने कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. एका टप्प्याने चेंडू सीमा पार आला. ह्या चौकार धाबांचा पाऊस उभा केलाय प्रचंड आणि ज्याच्यामध्ये पहिली 50 या टेंबोडा मैदानावर या लीग मध्ये ज्याने मारले ते मात्र फलंदाज असतील. पहिला चेंडू किशोर भोपी आता किशोर भोपी 51 चेंडू मध्ये 51 धाबांचा लयलूट ज्यांनी केली. आयोजकाच्या भूमिकेमध्ये सर्वच पाहतोय पण रुपये जिवले आई शिवकृपा जनरेटरचे सर्वा जर कोणाला नाईट मॅच साठी जनरेटर हवा असेल तर संपर्क साधा. रुपये नक्कीच आपण जास्त वेळ घेऊ नका. खेळाडूंना विनंती आहे की आपण 4 षटकांचा सामना 5 नव्हे तर 20 मिनिटाच्या अवधीमध्ये संपुष्टात येणे गरजेचं आहे. पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय आणि आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू सीमा पार आलाय. हा चौका 5 नव्हे तर 20 मिनिटाच्या अवधीमध्ये संपुष्टात पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय. हॅलो. तर बघा सागर, गत वर्षी या ठिकाणी पहिली जी लीग झाली त्या वडोलीच्या मैदानावरती हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडी आदरणीय रविदादा भोईर यांच्याकडनं 3 षटकार 3 चौकार 3 विकेट घेणाऱ्या खेळाडूला साडी, 1 किलो खोबरं, 1 किलो तेल, 1 किलो साखर असा आम्ही कॉम्बो ठेवला होता वर्षी. आज तो कॉम्बो नाहीये, फक्त उद्यापासून, उद्या एका दिवसासाठी तो कॉम्बो आहे. कोणी 3 षटकार 3 चौकार 3 लगातार विकेट जो खेळाडू घेल त्याच्यासाठी, म्हणजे घरवाली आपण 40+ खेळतो, घरवाली पण असेल खेळण्यासाठी गेलाय, मात्र त्यांनी माझ्यासाठी काय आणलंय तर त्याच्यासाठी सारी, 1 किलो साखर आणि 1 लिटर तेल उद्याच्यासाठी हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडी रविदादा भोईर यांच्याकडनं जाहीर झालेला आहे. धन्यवाद. म्हणजे आगळे वेगळे आयोजन काहीतरी हवं आहे. बरोबर अविनाश दादा. हॅलो. चला स्पीडअप करा मॅच. पुढचे मॅच सुमित 11 पडगे. सांगतो 12 चेंडू मध्ये किती पाहिजे ते पण सांगतो. चला 46 ची जरूरत आहे. चला आपण पुढील मॅच या ठिकाणी पाहणार आहोत. सुमित 11 पडगे आणि त्यांना फाईट करेल आर्यन स्पोर्ट्स आसुडगाव. हा सागर, या ठिकाणी आपण जी मॅच चालू आहे, एका साईडला शुभम टायगर्स टेंबोड त्यांना फाईट करतोय स्वर्गीय स्पोर्ट्स आपण पडगे, त्याचे सभा होणार सचिन दादा भोईर आणि अशोक या ठिकाणी एका साईडला आहेत. मात्र संदीप पाटील छोटे बंधू या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी आलेत. हॅलो.
तसेच आमचे रमाकांत दादा या पण रमाकांत दादा आपल्याकडनं 50 किलो तांदूळ आपण आम्हाला पुरस्कृत केले. तर या रमाकांत दादा आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. चला गोलंदाज आला, आता बघूया गोलंदाज कैलास पाटील. चला रमाकांत भाऊजी आमचे टेंबोडेचे खेळाडू आपले संतोष भोईर स्पॉन्सर. पुढची मॅच आपली आहे. हा 12 चेंडू आणि 46 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू 46 आणि गोलंदाजसाठी कैलाश पाटील. पहिला चेंडू फुलटा चेंडू मस्त कटवला चेंडू, मात्र चेंडू दोन खेळाडूंना बीट करून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर आलाय. खणखणीत चमचमीत हा आदईवाला प्रीमियर लीगचा चौकार. पाहूया हे खजिनदार हे सल्लागार हॅलो. चला 9 चेंडू आणि 41 ची आवश्यकता आहे. 9 चेंडू 41 धावसंख्येची आवश्यकता. प्रकाश गोपाल गाडगे सरपंच चषक 2025 पनवेल 40+. सतरा चेंडू आणि 39 धावा या शंकू गडगे यांनी ठोकलेत. तर आता येणारे 6 चेंडू आणि 27 ची आवश्यकता आहे. प्रत्येक मॅचला पॉइंट टेबल्स कडे लक्ष द्यायचं आहे की प्रत्येक मॅचला जो संघ जिंकेल त्याला 2 पॉइंट देण्यात येतील. जर टॉप 4 मध्ये 2 संघांचे पॉइंट हायेस्ट असतील त्याच्यामध्ये सेमीफायनलची मॅच होईल. जर 3 संघांमध्ये 2-2 पॉइंटचा जर सामना झाला तर चिठ्ठीच्या स्वरूपात एक संघ पुढे जाईल. त्यानंतर 2 संघांमध्ये सुपर ओव्हरची एक मॅच होईल. त्याच्यात जो जिंकेल तो चिठ्ठीत पुढे गेलेला संघ असेल त्याच्या विरुद्ध तो संघ खेळेल. याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे. हे मॅचेस पॉइंट्स टेबलवर चालणार कारण लीग पद्धतीने चालणारी मॅचेस आहेत. विनर विनर लुजर लुजर फॉर्मॅटने नाही होणार आहेत मॅचेस हे आपल्या कंटिन्युअसली लीग फॉर्मॅटमध्ये चालणार आहेत. तर प्रत्येक मॅचला 2 पॉइंट्स मिळतील. तर प्रथम पाटील सर आपण
सर्वांना माहिती दिली. धन्यवाद. चांगली अशी माहिती आणि चांगलं असं निवेदन आपण बोलता. सत्यवादी मात्र सुद्धा चांगलं असं निवेदन करतात. परंतु सुभाषजी ठाकूर आणि मी विनंती करतो प्रीतम दादा पाटील की आपण दोन्ही संघाचा टॉस करून घ्यायचा. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. तर निर्णय काय असेल आमच्यापर्यंत कळवा. पुण्याच्या सामन्यात सुरुवात जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. गणेश मात्रे गोलंदाज. पडगे संघाचा डावखुरा गोलंदाज गणेश मात्रे. बघूया कशा प्रकारे कामगिरी करतोय. अप्रतिम चेंडू, दमदार चेंडू पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाला चेंडू चकवून जातोय आणि बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळतात. पंच दर्पणात तोडण्याचा इशारा आलाय. सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळतोय. सुरेख अशी स्पर्धा. 5 चेंडू 26 धावांची गरज कंपल्सरी स्पर्धेत आली. 43 धावसंख्येवर खेळत आहेत. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा पुढचा चेंडू होता परंतु चेंडू किनाऱ्याच घेऊन जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. शिवम टायगर्स टेंबोड विपक्ष स्वर्गीय भरतदादा स्पोर्ट्स पडगे असा सामना चालू आहे. पहिलाच 80 धावा उभारल्या होत्या. 80 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. ते मात्र सुंदर अशी कामगिरी करतो आहे. हॅलो. थर्ड अंपायर आमची भूमिका निभवत आहेत. बिंबड चेंडूची इथे मागणी केलेली आहे. पाहायचं आमचं तिसरं अंपायर. यस नो बॉल. भीमर आहे. नो बॉलचा इशारा थर्ड अंपायरचा डिसिजन आलाय. सागर पाटील.
फाईट पण सुंदर क्षेत्राचा पाहायला मिळाली. एक गोष्ट लक्षात घ्यायची सर्व 8 संघांनी, एक प्लेअर जर स्ट्राईकवर थांबला आणि दुसऱ्याला रन घ्यायला सांगितली तर तशी रन काउंट करण्यात येणार नाही. दोघांनाही स्ट्राईक कंपल्सरी गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट एक जण स्ट्राईकवर राहणं हे चुकीचं आहे, असं क्रिकेटमध्ये चालत नाही आणि हे नियम इथे पाळणार नाही, लक्षात घ्या.